आमूलाग्र बदल झाला. तशाच पद्धतीनं प्रत्येक जण या ठिकाणी योगदान देते. तर राहुल भाई शाह आपलं स्वागत आहे. मॅचला सुरुवात होते. पुन्हा एकदा आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत, सहर्ष स्वागत. आपण बघतोय सचिन ढवळेज मॅथ्स अँड रिजनिंग अकॅडमी प्रेझेंट प्रहार प्रीमियर लीग. जबरदस्त टुर्नामेंट मागचे 6 दिवस आपल्या सगळ्यांसाठी मंतरलेले होते. वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरील क्रिकेट आपण सगळ्यांनी बघितलंय. सचिन ढवळेज मॅथ्स अँड रिजनिंग अकॅडमीच्या खेळाडूंना देखील या मैदानामध्ये 12 संघांमध्ये खेळताना आपण बघितलं, ज्यांना किल्ल्यांची नावं दिलेली. गेले 12 वर्ष, गेले 12 पर्व हा प्रवास अव्याहतपणे सुरू आहे आणि यावर्षी देखील पुन्हा एकदा या संघांचा थरार आपण अनुभवलेला. आज रात्रीच्या सत्रामध्ये आपण 2 सेमीफायनल बघणार आहोत, ज्या अकॅडमीच्या विद्यार्थ्यांसाठी आहेत. त्यानंतर पुण्यामध्ये एरिया वाईज संघांची स्थापना करण्यात आली पुणे जिल्हा क्रिकेट नियामक मंडळाच्या माध्यमातून. हो इथे चेंडू अडवण्याचा प्रयत्न तर केलेला आहे, मात्र प्रत्यक्षात काय घडलेलं आहे तिथे तिसऱ्या पंचांकडून आपल्याला कळेल की चेंडू अडवताना ज्यावेळेस त्याचा चेंडूला स्पर्श होता त्यावेळेस त्याच्या शरीराचा एखादा भाग सीमारेषेला स्पर्श झालेला आहे का किंवा सीमारेषेच्या बाहेरच्या भागाला स्पर्श झालेला आहे का हे बघितलं जाईल. 19व्या क्रमांकाचा नियम जो बाउंड्रीसाठी बनवलेला आहे आणि त्यात सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणे बघितल्या जातील आणि स्क्रीनवरती देखील ही सगळे दृश्य आपल्याला बघायला अवेलेबल आहेत. चेंडू हातातून निसटल्यानंतर क्षेत्ररक्षकाने परत एकदा चेंडूचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला आणि सीमारेषेवरती चेंडू अडवण्यासाठी त्याने भरपूर एफर्ट्स दिलेले आहेत. इथे बघायचंय, सीमारेषेला तर स्पर्श आहे, परंतु त्याच वेळेस त्याचा चेंडूला स्पर्श आहे का, आणि आहे. अगदी पहिल्याच रिप्लेमध्ये सगळ्या गोष्टी क्लिअर होत आहेत आणि दूध का दूध पाणी का पाणी, 4 धावा. तर आपण बघतोय एरिया वाईज संघांसाठी पुणे जिल्हा क्रिकेट नियामक मंडळानं देखील या स्पर्धेमध्ये संघ दिलेले आहे. सरांनी देखील या संघाला फ्री ऑफ एंट्री, कुठलीही प्रकारची प्रवेश फी नाही आहे. सगळ्या संघांना कॅप दिलेला आहे ज्या अतिशय ब्रँडेड आहेत आणि त्याचबरोबर आपण टी शर्ट सुद्धा दिलेले बघतोय. ब्रँडेड टी शर्ट, ब्रँडेड कॅप. इथे गॅप आहे, पॉइंट आणि कव्हर मध्ये गॅप. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, 4 रन. जबरदस्त सुरुवात. NB धनकवडी धावफलकावरती 9. नऊ धावा आपण पहिल्या षटकामध्ये बघतोय. इथे खूप सुंदर स्क्वेअर कट बघायला मिळाला निलेशच्या बॅटमधून. निलेश सचिन ही जोडी मैदानामध्ये बघायला मिळते. NB धनकवडी, निलेश दादा बिनताडे, स्पोर्ट्स फाउंडेशन धनकवडी. क्रिकेट क्षेत्रामधील हे एक मोठं व्यक्तिमत्व आहे निलेश दादा बिनताडे. NB ट्रॉफी जी पुणे जिल्ह्यातील खेळाडूंसाठी एक मोठा प्लॅटफॉर्म आहे. तिथे देखील ऑल इंडिया ओपनच्या टुर्नामेंट आपण बघतो. आज पुणे जिल्ह्यातील खेळाडूंसाठी हा एरिया वाईज संघांसाठी अर्थातच पुणे जिल्हा क्रिकेट नियामक मंडळाने एक मोठा प्लॅटफॉर्म उभा केलेला आहे. ऑल इंडिया ओपन देखील आपण संध्याकाळच्या सत्रामध्ये मॅचेस बघणार आहोत आणि एक मोठं क्रिकेट या निमित्तानं पुण्यामध्ये आपण बघतोय. दर्जेदार क्रिकेट आपण बघतोय. उद्या या स्पर्धेचा अंतिम सोहळा रंगणार आहे. उद्या ऑल इंडिया ओपन पूलचा जो दुसऱ्या दिवशीचा पूल होता, बी पूल, ते 4 संघ उद्या पुन्हा एकदा मैदानामध्ये सकाळच्या सत्रामध्ये 7:30 वाजता एकमेकांच्या समोर उभे राहतील. त्यानंतर एरिया वाईज सेमीफायनल, फायनल देखील आपण बघणार आहोत आणि ऑल इंडिया ओपनच्या सेमीफायनल आणि फायनल देखील उद्या आपण कव्हर करणार आहोत. उद्या सचिन ढवळेज मॅथ्स अँड रिजनिंग अकॅडमीच्या फायनल्स देखील उद्या बघणार आहोत. आज सेमीफायनल
या मैदानामध्ये संपन्न होणार आहे रात्रीच्या सत्रामध्ये. एकंदरीत भरपूर क्रिकेट आहे आज आणि उद्या. पावसामुळे थोडासा व्यत्यय आला जरूर, मात्र जिद्द चिकाटी आणि कुठलीही हातात घेतलेलं काम यशस्वीपणे संपन्न करायचं, हा मुळातच बाणा असल्यामुळंच आपण बघतोय की मोठा पाऊस पडला होता, परंतु लगेच दुसऱ्या दिवशी सकाळी 8:30 वाजता मैदान रेडी होतं आणि 9 वाजता मॅचेस सुरू देखील झाल्या. तर हे साध्य होऊ शकतं फक्त प्रहार प्रीमियर लीगची कोर कमिटी, या स्पर्धेचे संयोजक आयोजक आणि स्वतः या स्पर्धेचे उद्घाटन शिल्पकार सचिन ढवळे सरांमुळे. क्रिकेटची प्रचंड आवड आणि त्यामुळंच आज पुण्यातलं क्रिकेटसाठी मोठं योगदान देत आहेत सचिन ढवळे सर. बाहेरची कट जरूर आहे, थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक अडवणार आहे चेंडू, एक धाव जरूर प्राप्त होते निलेशसाठी. धाव फलकावरती 11, दुसरं षटक सुरू झालेलं आहे. तर थोडासा खराब होईल, मात्र धावेत रूपांतर होणार नाही. आज पुन्हा एकदा संचालक मंडळातील, पुणे जिल्हा क्रिकेट नियामक मंडळातील अनेक संचालक इथे उपस्थित आहेत. संजय भालेराव सर, अजय आवळे सर ॲज अ अंपायर म्हणून देखील इथे काम करत आहेत. त्याचबरोबर आज तुम्हाला मंचावरती बघायला मिळतील अर्थातच बुवा पवार सर, अविनाश रामगुडे सर आणि मैदानामध्ये इशिका 11 वानवडी संघाचे संघनायक हेमंत खैरे हे सुद्धा संचालक मंडळावरती आहेत. इशिका 11 वानवडी संघाचे संघनायक देखील आहेत. सर्व संचालकांचं देखील आम्ही मनापासून स्वागत करतो. सचिन ढवळे सर ज्या कमिटीवरती उपाध्यक्ष आहेत. यस, इथे सरळ चेंडू गोलंदाजाकडे पायाने अडवला, दिशा बदलली. हेमंत खैरे समोर आहे, एक धाव प्राप्त होणार आहे. धाव फलकावरती 12 धावा. दुसरं षटक मैदानामध्ये सुरू आहे. तर क्रिकेटच्या क्षेत्रातलं एक अतिशय मोठं नाव, क्रीडा रसिक म्हणून आम्ही ज्यांना बघतो, परदेशात सामने असेल तरी सुद्धा क्रिकेटचे टेनिस बॉल क्रिकेटचे सामने बघण्यासाठी कुठेही उपस्थित असतात. राहुलभाई शाह आज इथे उपस्थित आहेत, आपलं मनपूर्वक स्वागत. खरं तर त्यांचा मोठा व्यवसाय आहे. इथे 6 धावा इथे मिळत आहेत आणि षटकाराबरोबरच धावफलक पुढे पोहोचतोय 18 धावा. NB धनकवडी 18 फॉर नो लॉस. राहुलभाई शाह यांचा ऑफसेट प्रिंटिंगचा मोठा बिझनेस आहे आणि विशेष म्हणजे इंजिनिअरिंग कॉलेजची पुस्तकं जी असतील, मग भारतातीच नाही तर परदेशातले पुस्तकं सुद्धा त्यांच्या ऑफसेटमध्ये प्रिंट होतात आणि ती जगात सर्व दूर पोहोचली जातात. जर्मन किंवा जपानी टेक्नॉलॉजीच्या मशिनरीज त्यांच्याकडे आहेत आणि व्यवसायामध्ये मोठी झेप घेत असतानाच आपल्या व्यवसायाचा फायदा त्यांनी टेनिस क्रिकेटच्या प्रसारासाठी देखील केलेला आहे. नो बॉल, एक अतिरिक्त धाव या ठिकाणी मिळणार आहे आणि धावफलक याबरोबरच पुढे पोहोचणार आहे. या ठिकाणी ड्रॉ होणार आहे. या ठिकाणी 5 संघांमध्ये ड्रॉ होणार आहे आणि ड्रॉच्या माध्यमातून पुढच्या मॅचेस निश्चित होणार आहे. एक चांगला फटका आपण बघितला इथे, 4 धावा आणि धावफलक पोहोचलेला आहे 24 धावा. षटक क्रमांक दुसरं मैदानामध्ये सुरू असताना गोलंदाज सागर आहे, तर सचिन गायकवाड आणि निलेश या फलंदाजांना आपण मैदानामध्ये बघतोय. सलामीची जोडी. पहिल्या 2 षटकामध्ये निलेश दादा भिंताडे धनकवडी संघानं चांगली सुरुवात केलेली आहे. रिव्हर्स अटेम्पचा प्रयत्न होता, टायमिंग चुकलेलं. बॉल चांगला होता, उजव्याच्या बाहेरही होता खरं तर, मात्र लाईन मिस झाला फलंदाज आणि षटकाची सांगता होईल. 2 षटकांचा खेळ संपतोय. 24 धावा. निलेश दादा भिंताडे धनकवडी. षटक तिसरं सुरू होणार आहे.
राहुलभाई शाह आज आमच्या समवेत कॉमेंट्री बॉक्समध्ये आहेत. टेनिस क्रिकेटच्या खेळाडूंना त्यांचं ऑफसेटचा बिझनेस आहे आणि त्यामुळं ग्राफिक्स डिझायनर ते स्वतः आहेत. अतिशय चांगल्या डिझाईन्स, खेळाडूंचे फोटो, त्यांच्याबद्दलची माहिती, कॉमेंटेटर्स, अंपायर्स यांना सातत्यानं त्याने सोशल मीडियावरती प्रसिद्धीच्या झोतात ठेवलं आणि क्रिकेटला पुढे आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. मागच्या वर्षभरापासून पुन्हा एकदा ते व्यवसायामध्ये बिझी झालेले आहेत. त्यामुळे मागच्या काही दिवसांमध्ये आपल्याला काही त्यांच्या इमेजेस बघायला मिळालेले नाहीत, परंतु इमेज ऑफसेट, सिद्धांत ऑफसेट पुन्हा एकदा नव्यानं टेनिस क्रिकेट खेळाडूंसाठी नव्या डिझाईन्ससह उपस्थित राहतील अशा आशा व्यक्त करतो. कारण राहुलभाई शाह क्रिकेट त्यांच्या नसानसात आहे, त्यांच्या श्वासात क्रिकेट आहे, त्यामुळे क्रिकेट ते सोडू शकत नाही याची खात्री आम्हाला आहे. उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडू आहे. वाईडची घोषणा इथे होणार आहे. एक अतिरिक्त धाव फलकावरती येते. 25 धावा. अख्तर गोलंदाजी मार्कवर. तिसरं षटक मैदानामध्ये सुरू आहे. सलामीची जोडी इथे धावांची रास मांडताना आपल्याला बघायला मिळते. याबरोबर इथे चांगला चेंडू आहे. धावांचा रतीब घालताना दिसतोय एनबी धनकवडी संघ. मला शोएब शेख विचारतायत की रतीब म्हणजे काय असतो. एखादा शब्द असू शकतो की तो तुम्हाला समजणार नाही, परंतु मला माहिती आहे क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघामध्ये काही खेळाडू असे आहेत की त्यांना माहिती आहे. धावफलकावरती एका धावेने वाढ होईल आणि 26 धावा फलकावरती आहे. सातत्यानं एखादी गोष्ट आपण करतो, म्हणजे जसं की दूध उत्पादक एखादा गवळी असतो, तो रोज दुधाचं वाटप करतो घरोघरांमध्ये, तर त्याला म्हणतात रतीब टाकणं. यस, उंच उंच फटका. आणि इथे सातत्यानं रोज आपण रिकरिंग डिपॉझिट म्हणतो की ते आपण दर दिवशी डिपॉझिट करत असतो, दररोज करत असतो, दर आठवड्याला, दर महिन्याला, दर वर्षाला ठराविक रक्कम गुंतवत असतो ना, तर त्याला रिकरिंग म्हणतात. आणि त्याच अर्थाने हा शब्द येतो मराठीमध्ये रतीब. tenniscricket.in ने आपला अँगल मुख्य मंचावर घ्यायचा आहे. tenniscricket.in आपला एक कॅमेरा अँगल मुख्य मंचावर आणायचा आहे. धन्यवाद. चांगला चेंडू इथे येणार आहे आणि निर्धाव चेंडू. धावफलक 32 वर तिसऱ्या षटकामध्ये. एक षटकार जरूर या षटकामध्ये येतोय, मात्र त्या व्यतिरिक्त 2 डॉट बॉल आहे. म्हणजे मोठं षटक जे कधी होतं ते डॉट बॉल येत नाहीत आणि इथे डॉट बॉल आलेले आहेत. ओ हो हो, खराब चेंडू आहे. भरपूर भरपूर खराब होता हा. हातातून निसटला होता रिलीज करताना. निश्चित चेंडूची ग्रिप सैल झाली कदाचित आणि त्यामुळेच हा नो बॉल. 22च्या काही धावा इथे प्राप्त होणार आहेत धाव फलकावरती. आपण पुढील फेरीचे ड्रॉ करणार आहोत. जिंकलेले सर्व कर्णधार आपण यायचं आहे. नुमान 11, कसबा 11, कर्वेनगर, तसेच साई सिल्वर आणि जे आता जो सामना चालू आहे त्यांचा एक एक मेंबर आपण या षटकानंतर ड्रॉ करणार आहोत. थँक्यू. यस, अक्रॉस द बॅट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू पोहोचणार आहे. एक धाव जरूर प्राप्त होते आणि धावफलकावरती 35 धावांची नोंद होणार आहे. तिसरं षटक मैदानामध्ये सुरू असताना या 35 धावा एनबी धनकवडी संघाच्या फलकावरती लागलेल्या आहेत. चांगली सुरुवात आहे. अजून सलामीची जोडी मैदानामध्ये आहे. बेडिंग टूथब्रश घेऊन ते मैदानामध्ये गेलेले आहेत. मुक्काम ठोकलेला आहे. नांगर टाकलेला आहे. चला 2 कॅप्टन्स बाकी आहेत. नुमान 11 आणि साई सिल्वर. चला साई सिल्वर आणि नुमान 11 आपले एक एक मेंबर किंवा कर्णधार या आपण ड्रॉ करतोय. थँक्यू. ड्रॉ देखील होणार आहे. ड्रॉची देखील वाट आपण बघतोय. तर एक धाव इथे प्राप्त होणार आहे. 36 धावा. धाव तर डॉट बॉल आलेला आहे. चला नुमान 11 साई सिल्वरचे मेंबर देखील येत आहेत. नुमान 11 चला या, आपला मेंबर लगेच या, आपण ड्रॉ करतोय. फास्ट या. बघा लाईव्ह ड्रॉ आहे, आपण करूया जोपर्यंत आपल्याकडे वेळ आहे.
आपण लाईव्ह देखील ऑन स्क्रीन बिग स्क्रीनवर पाहू शकता. चला बुवा पर साहेब आहेत, अविनाश रामगुडे सर आहेत, सचिन डबळे सर आहेत. आपण अगोदर एक चिठ्ठी काढणार आहोत ज्या संघाला बाय मिळेल आणि त्यानंतर आपण दोन संघ डिसाईड करणार आहोत. अगोदर एक चिठ्ठी उचलली जाईल त्या संघाला असेल वेळ पुढची चाल. संपलेली आहे. एक क्षेत्ररक्षक आतमध्ये घ्या. दोघांनी लवकर धावत या प्लीज. धावत या. डॉट इन ड्युअल स्क्रीन प्लीज. साहिल. तर ड्रॉ होतोय बुवा पवार साहेबांच्या शुभ हस्ते आणि एक चिठ्ठी उचलली जाईल तिला मिळेल बाय. एक चिठ्ठी उचलायचे त्या संघाला मिळेल बाय. आणि पाहूया तो भाग्यवान संघ कोणता आहे ज्याला पुढची चाल मिळालेली आहे. नोमान 11. तर नोमान 11 यांना पुढची चाल मिळालेली आहे. आता आपण दोन चिठ्ठ्या उचलणार आहोत. पुन्हा खेळावं लागेल. तुम्हाला फक्त एकदाच बाय मिळेल नोमान 11. त्यानंतर तुम्हाला पुढच्या स्टेजला खेळावंच लागेल. ओके ओके. चला आता दोन चिठ्ठ्या उचलल्या जातील. ओके चला. आणि आता ही असेल पुढची लढत. लेट्स सी विनर आहे म्हणजे या संघातील विजयी संघ त्यांना आपण सेकंड खेळणार आहोत. म्हणजे आता प्रतिस्पर्धी संघ जो असेल आपण सेकंड मॅच खेळणार आहोत पुढच्या फेरीची. कर्वेनगर आणि विजयी संघ म्हणजेच कसबा 11 आणि साई सिल्वर. म्हणजे या पुढचा सामना दोन्ही कॅप्टनला टॉससाठी आपण उपस्थित राहायचंय. इनिंग ब्रेकमध्ये होईल टॉस. दोन्ही कॅप्टनची माहिती द्या. कसबा 11 आणि साई सिल्वर होईल टॉस इनिंग ब्रेकमध्ये. थँक्यू. चला बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. चौथा आणि शेवटचं षटक मैदानामध्ये प्रगतीपथावरती. जॉनच्या षटकामध्ये 2 षटकार आपण पाहिलेत आणि स्कोअर देखील 47 वरती पोहोचतोय. सलामीची जोडी मैदानामध्ये. निलेशनं 13 चेंडूमध्ये 31 तर सचिननं 10 चेंडूमध्ये 12. फलकावरती धावा लावलेल्या आहेत 47 धावा इथे आपण बघतोय. आणि उजव्या इष्टीच्या बाहेर टाकलेला चेंडू होता. हलकासा अक्रॉस द फ्लिक केला चेंडूला आपण म्हणू शकतो. मनगटाच्या साह्यानं ड्राईव्ह केला लॉंग ऑन कडे. 1 धाव जरूर तिथे प्राप्त होणार आहे. 2 धावा इथे पूर्ण होत आहेत. 49 धावा चौथ्या षटकामध्ये. 49 लॉस ऑफ नो. आज फलंदाजांनी खूप धमाल उडवलेली. मागच्या मॅचमध्ये आपण अविनाश रामगुडेचं अर्धशतक बघितलं होतं. 69 धावा पहिल्या डावामध्ये 4 षटकामध्ये आलेल्या पाहिल्या. तर या मॅचमध्ये NB धनकवडी 49 वरती पोहोचलेले आहेत. अजूनही काही चेंडू शिल्लक आहेत. उजव्या इशा बाहेर कव्हर ड्राईव्ह आपण बघतो. एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक पोहोचेल. 2 धावा इथे पुन्हा एकदा प्राप्त होतील. NB धनकवडी धावफलकावरती 51 पूर्ण होते आणि मजबूत स्थितीमध्ये आहेत. 4 षटकांच्या मॅचमध्ये 50 धावा या कधी मोठ्या ठरणार आहेत. जवळपास 13 धावांची सरासरी आतापर्यंत पूर्ण केलेली आहे आणि अजूनही एक चेंडू खेळायचा आहे. NB 11 धनकवडी संघ एका मजबूत स्थितीमध्ये. चेक. मिस्टर RS राहुलभाई शाह आपण नम्र निवेदन करतोय की सरांची विनंती आपण मुख्य मंचावर यायचे. उत्कृष्ट क्रिकेट प्रेमी आणि जीवापाड त्यांनी क्रिकेटवर प्रेम केले. त्यांचं आगमन व्यासपीठाच्या दिशेने होते. आपलं मनपूर्वक स्वागत. येस नरेश सर. तर शेवटचा चेंडू डॉट तर आहे मात्र फलंदाज बाद आहे का जरा याविषयी नाहीये. डॉट आहे. निर्धाव चेंडू 51 फायनल स्कोर. NB धनकवडी विजयासाठी 52 धावांची आवश्यकता आहे. 52 मोर रन रिक्वायर्ड टू विन. इशिका 11 वानवडी विरुद्ध धनकवडी अशी मॅच आपण मैदानामध्ये बघतोय. आणि निलेश सचिन या दोघांनी नाबाद 51 धावांची भागीदारी मैदानामध्ये उभी केलेली आहे. चला इशिका 11 आपण लवकर ड्रिल करू नका. तिथं येऊ नका एकत्र. लगेचच बाहेर चला आणि सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवा. क्षेत्ररक्षक विनाविलंब आपण क्षेत्ररक्षणासाठी यायचंय. फलंदाजी करणारा संघ अर्थात NB धनकवडी. लवकर चला लवकर मैदानामध्ये मॅच सुरू करायची आहे. 5वा सामना अजून सुरूच आहे. यानंतर आपल्याला अजूनही या पूल मधल्या 4 मॅचेस कव्हर करायच्या आहेत. सेकंड राऊंडच्या 2 मॅचेस आहेत. थर्ड राऊंडची 1 मॅच आहे. फोर्थ राऊंडची 1 मॅच आहे. त्यामुळे 4 मॅचेस पुढे कव्हर करायच्या आहेत. आताशी 5 मॅचेस आपण कव्हर केलेल्या आहेत आणि आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. धन्यवाद कमेंट्री बॉक्स. पप्पू सर षटकं किती असतील? अविनाश रामगुडे सर
वर सर षटकं किती असेल पुढच्या स्टेजची? ओके, छान. तर सन्माननीय राहुलभाई शाह, आपण आपली नम्र निवेदन करतो, आपण यायचं आपल्या शुभहस्ते नाणेफेकीचा कौल केला जाईल. RS जसं नरेश डोंबे सरांनी सांगितलं, पूर्ण वर्षभर क्रिकेटपटूंना प्रोत्साहित करण्याचं काम ते सातत्यानं सोशल मीडियाच्या माध्यमातून करत असतात किंवा मैदानात जाऊन सुद्धा ती उत्साहाची भावना त्यांची नेहमीच आपण पाहिलेली आहे. त्याचमुळे त्यांचं देखील योगदान क्रिकेटसाठी तितकंच महत्त्वाचं आहे जितके मैदानाच्या आतून आपण क्रिकेटला योगदान देतोय, मैदानाच्या बाहेर राहून राहुलभाई शाह ते योगदान सातत्यानं विविध स्पर्धात देताना पाहायला मिळालं. त्यांच्या शुभ हस्ते होईल पुढच्या सामन्याचा नाणेफेकीचा कॉल. एका बाजूला साई सिल्वर आणि एका बाजूला कसबा 11. तर नाणं तुम्हाला माहितीच आहे, फाउंडेशन आणि अकॅडमी. हा फाउंडेशन अकॅडमी असा तुम्हाला कॉल द्यायचा आहे. स्पिन द कॉइन सर, चालेल? चला, तुषार देईल कॉल. अकॅडमी असा कॉल अँड यस, फाउंडेशन नाणेफेक जिंकले साई सिल्वर घोरपडी संघाने. धन्यवाद राहुल भाई. दोन्ही कॅप्टनना शुभेच्छा देऊन आपण व्यासपीठावर सन्मानपूर्वक विराजमान होऊ शकता. निर्णय काय असेल? बिल्डिंग. मागचा सामना खूप काही शिकून गेला की तो तसाच तुमचा खेळ आहे? नाही, आमचा असाच खेळ, आम्ही चेसिंगवरती जास्त खेळतो. क्या बात आहे. संघामध्ये काय बदल असेल की तोच संघ घेऊन तुम्ही खेळणार आहात? तोच संघ घेऊन. आतापर्यंत संघाचा सीझन कसं राहिलंय? आतापर्यंत खूप वाईट होता, पण आता चांगला चालू झाला आहे. म्हणजे सोन्याचे दिवस आलेत. हो. फलंदाजी काय तुषार, मागच्या सामन्यात अपेक्षा होती तितकी अपेक्षा तुषारकडून पूर्ण झाली काय? कॅप्टन काय वाटते? खरंच अपेक्षा खूप जणांना होती माझ्याकडून, पण तसा परफॉर्मन्स झाला नाही. पण आमचे मेन कॅप्टन होते अविनाश सर, त्यांनी चांगला परफॉर्मन्स केला आणि होपफुली मी या मॅचला चांगला खेळू आणि प्रयत्न करू. हे मैदान कसं वाटते? कारण वेगवेगळी मैदानं पुणे जिल्ह्यामध्ये आहे आणि सिंहगड इन्स्टिट्यूटचं हे मैदान कित्येकांची कारकीर्द घडवलेली आहे या मैदानात. तर या मैदानामध्ये कसं, या दुपारच्या सत्रात नेमकं मैदान कसं खेळते? हे मैदान खरंच बॉलरसाठी भीतीदायक वाटते, कारण की दुपारच्या सत्रात खूप बॉल जातात आणि वन साईड असल्यामुळे रायटीला खूप ॲडव्हान्टेज आहे. आणि हे ग्राउंड सांगण्याचं काय हे नाही आहे की या ग्राउंडबद्दल सर्वांना माहिती आहे. जे क्रिकेट खेळत नाही ते पाहिलं तर त्यांना पण या ग्राउंडबद्दल भरपूर काय माहीत आहे, त्यामुळे काही सांगू शकत नाही ग्राउंडबद्दल. ग्राउंडवर काही होतं. दोन्ही संघ एक एक वेळा जिंकलेले आहेत, पण या सामन्यात एक संघ पराभवाचा सामना करणार आहे. तो संघ कोणता आहे, जिंकेल कोणता संघ, त्या प्रश्नाचं उत्तर आपण पुढच्या सामन्यात शोधणार. पण आता चालू हा सामना महत्त्वाचा आहे. नाणेफेक जिंकून साई सिल्वरने क्षेत्ररक्षण निवडलं. कसबाई वल्लभ करायची आहे फलंदाजी. दोन्ही संघांना शुभेच्छा आणि जाऊया समालोचन कक्षामध्ये. त्या ठिकाणी सज्ज असतील प्रशांत आदवळे सर. आपण हा tenniscricket.in या यूट्यूब वाहिनीवर पाहतोय प्रहार प्रीमियर लीग सीझन 12. किसकी होगी हार, किसकी ने खुलेगा जीत का द्वार, कौन करेगा पलटवार? प्रहार प्रहार प्रीमियर लीग 2025, ये है टेनिस क्रिकेट का सबसे बड़ा त्यौहार. दोस्तों, हम हैं तैयार, क्या आप हैं तैयार? सचिन जी ढवले साहब टूर्नामेंट के आयोजन करता है, बहुत ही शानदार आयोजन प्रतियोगिता का. विश्वनाथ पवार सध्या व्यासपीठावरती अभिनव क्रिकेट क्लबच्या माध्यमातून 2 तपापेक्षा आपण बघितलं तर जास्त कालावधी झाला आहे अभिनव क्रिकेट क्लबला. 26 वर्षाची परंपरा. राहुलभाई शाह व्यासपीठावरती आहेत. इंपॉर्टेंट मुकाबला है बीच मैदान पर. आप देखिए तो 52 रनों का लक्ष्य रखा गया. स्ट्राइक रेट पर बल्लेबाजी करने के लिए सूरज और नॉन स्ट्राइक रेट पर आकाश प्रारंभिक बैटर है. गेंदबाजी का बागडोर संबंध में गेंदबाज कुणाल अपने बॉलिंग माप पर तैयार है. मैंडेटरी पावर प्ले ऑन रहेगा. इस वक्त एक खिलाड़ी गली क्षेत्र में पॉइंट कवर पर खिलाड़ी है, उसके साथ लॉन्ग अप पर बाउंड्री पर खिलाड़ी, ऑनसेट पर मिडॉन है, डीप मिड विकेट पर बाउंड्री पर खिलाड़ी तैनात है. ये क्रूशियल मुकाबला है दोनों टीमों के लिए. एक मशहूर टूर्नामेंट आप देख रहे हैं पुण्य नगरी में सिंहगढ़ के इस खूबसूरत ग्राउंड पर. और कुणाल तैयार सामना करने के लिए. सूरज, गेंद और बल्ले के बीच एक बहुत ही बड़ी जंग देखने का मौका मिलेगा. 52 रनों का लक्ष्य रखा गया है. 52 प्राप्त है, लेकिन क्या वो पर्याप्त है, ये तो आने वाला समय बताएगा. ऑन साइड पर बल्ले के बीचों बीच बल्ले की गर्जन, रन मिलेंगे आधा डजन और शानदार स्ट्रोक 6 रन. 12:50 पर पहला बॉल डिलीवर हुआ, लेकिन देखिए स्वागत नहीं करोगे? हाँ बिल्कुल, स्वागत तो आपको करना पड़ेगा. स्वागत किया गया. सूरज ने गेंद को तारामंडल में भेज दिया. डीप मिड विकेट बाउंड्री लाइन के बाहर गेंद जाते हुए दर्शनीय स्ट्रोक बल्लेबाज सूरज का. इस सिक्सर के साथ स्कोर अब 6 रन बगैर किसी नुकसान के. सूरज ऑन स्ट्राइक. कुणाल की गेंद
रिवर्सिव खेलना चाहते थे जिसकी कोई जरूरत नहीं है। विकेट कीपर सागर बीच मैदान पर है। सागर बिनताड़े और एनबीबा का जो टूर्नामेंट होता है जिसके आयोजन करता बीच मैदान पर हैं और एनबी फाउंडेशन के अध्यक्ष इस वक्त सागर बिनताड़े। विकेट के पीछे कुणाल। अच्छी गेंद हवा में है, खिलाड़ी गेंद के नीचे, बहुत अच्छा कैच, मिड ऑन पर लपक लिया गया है। बाबर का पीछा करना है, विकेट की सख्त जरूरत थी, सेलिब्रेशन करने का मौका मिलेगा गेंदबाज कुणाल को और कुणाल ने शिकार किया। बल्लेबाज सूरज बैक टू द पेबलन जा रहे हैं। ऑन साइड पर खेलना चाहते थे, आगे गेंद थी, यहां अगर देखिए तो थोड़ा सा दुविधा में रहे बस सूरज। मिड ऑन पर बहुत ही अच्छा कैच, शानदार कैच लपक लिया। स्वप्नेश ने कैच लपका है। रिक्वायर्ड रेट 13.14 का है। जीतने के लिए 52 चाहिए। स्कोर है 6 रन, 1 विकेट के नुकसान पर इशिका 11। एनबी पर धनकौड़ी और इशिका के बीच एक तगड़ा मुकाबला, संघर्षपूर्ण मुकाबला। सागर बिनताड़े आपके स्क्रीन पर है, एनबी स्पोर्ट फाउंडेशन के अध्यक्ष और एनबी का जो बहुत ही शानदार टूर्नामेंट होता है पुण्य नगरी में, उसके आयोजन करता सागर बिनताड़े, नीलेश दादा बिनताड़े। स्कोर 6 रन 1 विकेट के नुकसान पर। गेंद को ड्राइव किया, अच्छा ड्राइव है, स्टेट ड्राइव किया गया था, खिलाड़ी मौजूद है, बढ़िया फील्डिंग मिड ऑन पर की गई है। सोमनाथ पारगे ने गेंद को फील्ड किया। स्वप्नेश बिल्कुल इस वक्त है, स्वप्नेश पारगे इस वक्त मिड ऑन पर मौजूद है। सपना वैसे बहुत बड़ा, ये बार टूर्नामेंट जीतने का सपना है, सपनों को हकीकत में बदलने का संकल्प करके मैदान के अंदर उतरे खिलाड़ी। ओहो बढ़िया गेंद थी, आप पिच खेलना चाहते थे, ऑन साइड पर ऑन ड्राइव करना चाहते थे, बल्ले कानूनी किनारा, फाइन लेग पर गेंद को फील्ड किया गया, रन बनाने का कोई मौका नहीं है। स्कोर रुका हुआ 6 पर, 6 रन 1 विकेट के नुकसान पर 5 गेंदों का खेल हुआ है। विक्रम फाइन लेग पर मौजूद है और इस बार बढ़िया गेंद कुणाल की टप्पा खाने के बाद अंदर की तरफ आई, थोड़ा सा शरीर से दूर खेले बल्लेबाज क्लीन शॉट नहीं खेल पाए। क्लीन को एक बार फिर अवसर है, नंबर 3 पर बल्लेबाजी करने के लिए आए हैं। टप्पा खाने के बाद 4 एक्स्ट्रा कवर पर खिलाड़ी है सुदर्शन, नाम बड़े दर्शन बड़े और कुणाल को मिला विकेट। दूसरे विकेट का पतन, इशिका 11 के उम्मीदों को लगता हुआ दूसरा झटका। क्लिंट आज स्ट्रोक देखिए, टाइमिंग अच्छा नहीं है, गेंद को खेलना चाहते हैं ऑन साइड पर, गेंद ऊपर लगी, बहुत ऊपर लगी, एक्स्ट्रा कवर पर खिलाड़ी तैनात है। बहुत ही अच्छा कैच, कुणाल को सफलता मिली है। पहले ओवर की कहानी अगर देखें तो लाजवाब गेंदबाजी का प्रदर्शन रहा है। पावन का पीछा करे इशिका 11 और मैंडेटरी पावर प्ले में कुणाल का जन्म। सफल ओवर का खेल समाप्त हुआ, 1 ओवर 6 रन और 2 शिकार। एक्सीलेंट बॉलिंग बाय कुणाल। क्लीन ने अपना खाता नहीं खोला, चले गए डकआउट की तरफ। मिडल ऑर्डर में बल्लेबाजी करने के लिए बल्लेबाज आ रहे हैं। सागर गेंदबाजी, सागर अपने बॉलिंग मान पर तैयार है गेंदबाजी करने के लिए। सागर बल्लेबाजी करने के लिए आए हैं तो गेंदबाजी में परिवर्तन हो रहा है। अतुल आए हैं कॉम्बॉक्स से गेंदबाजी करने के लिए, अतुल्ला खवले। स्कोर नाउ 6 पर 2। अतुल अपनी बॉलिंग मान पर तैयार, सागर के ऊपर दारोमदार बल्लेबाज सागर है, विकेट के पीछे भी सागर है, सागर बिनताड़े। अतुल अपने बॉलिंग मार्क पर तैयार है गेंदबाजी करने के लिए। टप्पा खाते गेंद थोड़ा सा हरकत करते हुए सागर बिनताड़े इनकी तरफ चली गई है और फिलहाल पहली गेंद पर बल्लेबाज के पास कोई जवाब नहीं था। अच्छी गेंद थी अतुल द्वारा। अब हमें गेंद, खिलाड़ी मौजूद है, लपक लिया कैच। विकेट गिरने का सिलसिला जारी है, वैसे कोशिश दोनों तरफ से जारी है। आने वाला समय बताएगा कि यहां से कौन किसके ऊपर भारी है। कुणाल का बहुत ही अच्छा कैच। अतुल अतुल पैसा वसूल, अच्छी गेंदबाजी कर रहे हैं, बेहतरीन गेंदबाजी कर रहे हैं। 6 रन 3 विकेट के नुकसान पर। Wickets are falling in a regular interval. That's the problem for batting side.
इस वक्त संघर्ष बीच मैदान पर जारी है। बल्लेबाजों के लिए 52 रनों का पीछा करना है आपको। ओवर दूसरा प्रगति पर है। स्कोर 6 रन 3 विकेट के नुकसान पर शंकर और सागर। यहाँ से आपको रन तो बनाने पड़ेंगे, रनों की भूख बढ़ाने की जरूरत है। सामने एक तगड़ी टीम है, दावेदार टीम है। अच्छा ओवर घट रहा है अतुल का। स्ट्राइकर पर बैटर शंकर। आगे गेंदी ऑन साइड पर खेल दिया, लॉन्गर पर खिलाड़ी तैनात। एक रन लेने का मौका, सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ। रन संख्या फिलहाल दूसरे ओवर में 7 रन 3 विकेट के नुकसान पर। ऑन साइड पर लॉन्गर पर गेंद को खेला गया, खिलाड़ी तैनात है। दोस्तों आयरम और गैरम से बातें बनेगी, 52 रनों का पीछे आपको करना है। लॉन्गर पर बहुत ही अच्छा कैच, इशू का 11 की उम्मीदों के लगता हुआ बहुत बड़ा झटका। ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, लॉन्गर क्षेत्र में प्लाट खेला गया था। लॉन्गर पर खिलाड़ी तैनात है, सीधी गेंद उनके गोदी में चली गई। आसान कैच, बल्लेबाज आउट। अनदर विकेट। अतुल कमाल की गेंदबाजी कर रही है, इन्होंने दूसरा विकेट प्राप्त किया, केवल 1 रन खर्च किया है। क्या गेंदबाजी कर रहे, क्या गेंदबाजी कर रहे इस वक्त अतुल। सागर जिनका खाता नहीं खुला, आउट फॉर डक। स्कोर 7, 4 विकेट के नुकसान पर। 52 का लक्ष्य है और एनबी धनकौड़ी टीम लाजवाब प्रदर्शन कर रही है। नए बैटर आए हैं तौफीक। इस वक्त अगर देखिए तो एनबी धनकौड़ी का जो खेमा है बहुत ही प्रसन्न लग रहा है। इस ओवर में अभी तक 4 गेंदों का खेल। पहली गेंद पर बिंदी, दूसरी गेंद पर विकेट है, तीसरी गेंद पर सिंगल, चौथी गेंद पर विकेट। तौफीक ऑन स्ट्राइक। टॉस गेंद, अच्छा स्ट्रोक, स्क्वायर लेकर पीछे भाई से कोई खिलाड़ी नहीं है, आपको प्रहार करना होगा, आपको पलटवार करना होगा। इस बार अंपायर का क्या इशारा, गेंद बाउंड्री की तरफ जा रही है 4 रनों के लिए। स्ट्रोक देखिए, फुल टॉस गेंद थी। नदी को पार करने के लिए चाहिए नौका और अपने मंजिल की तरफ बढ़ने के लिए चाहिए चौका, तब जाकर बात बनेगी, तब जाकर एक बार फिर कमबैक करने का मौका मिलेगा। तौफीक और शंकर को एक अच्छी साझेदारी बनानी होगी। ये चौके ने एक बार फिर देखिए मैच में थोड़ी सी जान डाली है। स्कोर इसी के साथ आगे बढ़ता हुआ। रन संख्या 11 रन 4 विकेट के नुकसान पर। बॉल की जरूरत है। अतुल का अच्छा ओवर घट रहा था। इस बार क्या हुआ कि नियंत्रण नहीं था। टॉस गेंद ब्रॉकआउट में डालना चाहते थे, ऑन द टॉस गेंदबाजी करने की कोशिश कर रहे थे और उस वक्त गेंद अगर देखिए तो वह लेग स्टंप के ऊपर थी और इसका फायदा उठाया तौफीक ने। गेंद को डिस्क बाउंड्री लाइन की तरफ खेल दिया। एक विश्वसनीय स्ट्रोक तौफीक का। क्या यहां से वो बारिश की पहली बूंद गिरी है, अब रनों की बरसात होगी, ये देखना बहुत जरूरी है। 11 for 4 wickets, chasing a target of 52 runs. शंकर प्लेइंग ऑन 1, तौफीक प्लेइंग ऑन 4। अतुल का ये बहुत ही महत्वपूर्ण ओवर है। 5 गेंदों का खेल हुआ है। स्कोर 11, 7 से अब 4, 11 रन। देखना चाहेंगे, देखना चाहेंगे बिल्कुल। टीवी अंपायर ये चौका, ये छक्का वो देखना बहुत बहुत जरूरी है। अनफील्ड अंपायर टीवी अंपायर की तरफ चले गए हैं और स्क्रीन पर भी देखा जाएगा कि बॉर्डर के बाहर गेंद गिरी है, वो देखा जाएगा। थोड़ी सी आशंका है मैदान के अंदर अक्षय निर्मल के मन में, तो इसीलिए वो चले गए हैं टीवी अंपायर की तरफ। किसी का नुकसान नहीं होना चाहिए, हमारे पास टेक्नोलॉजी है, अच्छा मैच भी चल रहा है। देखते हैं इस वक्त क्या हुआ है मैदान के अंदर। एक एक रन बहुत इंपॉर्टेंट है, उसकी कीमत बहुत ज्यादा है। गेंदबाज को लग रहा है ये बनबाउंस गेंद चली गई, अतुल को लग रहा है, लेकिन बल्लेबाज को लग रहा है भाई गेंद बाउंड्री लाइन के बाहर चली गई 6 रनों के लिए। अब देखते हैं चौका या छक्का। ये एक्शन रिप्ले आपके स्क्रीन पर है और बाउंड्री लाइन के अंदर या बाउंड्री लाइन के बाहर। अक्षय निर्मल चौका। अतुल राउंड विकेट। डिस्टेंस तो पूल करना चाहते थे, टाइमिंग अच्छा नहीं, बहुत ऊपर चली गई। मिड विकेट पर कैच लपक लिया गया है। 5वें विकेट का पतन। इश्यू का 11 के 5 बल्लेबाज डगआउट में आराम फरमाते हुए। तौफीक बैक टू द पेबल इन। उम्मीद है कि दीप जलाने का काम तौफीक ने किया एक चौके के साथ, लेकिन उसके बाद में देखिए अतुल ने अब जाकर वो विकेट प्राप्त किया है। अतुल का फील्ड बहुत अच्छा रहा, एक ही ओवर का मौका आपको मिलेगा और क्या गेंदबाजी की है।
excellent bowling. And now score 11 for 5. 2 ओवर का खेल समाप्त हुआ। अतुल के इस ओवर की अगर कहानी के अगर देखें तो बहुत ही बढ़िया गेंदबाजी रही है। 1 ओवर 5 रन और 3 बहुत ही महत्वपूर्ण सफलता, 3 शिकार। एक्सीलेंट बॉलिंग बाय अतुल। सागर भिंताड़े साहब को मैं देख रहा बहुत खुश लग रहे हैं जिस तरह से अतुल का प्रदर्शन आपने देखा है। प्रहार प्रीमियर लीग में आपको पलटवार करना होगा, प्रहार करना होगा, खास करके इसी का 11 अब संघर्ष से जारी है। आफ्टर कंप्लीशन ऑफ 2 ओवर नाउ स्कोर 11 for 5। विशाल अपने बॉलिंग माप में तैयार है। सुपर ओवर था अतुल का। अच्छा स्ट्रोक है, बेहतरीन टाइमिंग, जरूरत है बड़े स्ट्रोक की। और एक बार फिर बल्लेबाज ने किया शंखनाद, सारी दुनिया रखेगी याद। लाजवाब सिक्सर, शानदार स्ट्रोक है लॉन्ग ऑन बॉडी की तरफ डाउन द ग्राउंड। शंकर एक्शन रिप्ले देखिए tenniscricket.in पर। आपको नीडर बेकाबू के बल्लेबाजी करनी होगी, जीतने के लिए 52 रनों की जरूरत है। यह एक्शन रिप्ले tenniscricket.in द्वारा बिल्कुल आपके स्क्रीन पर रहेगा, देखने का मौका मिलेगा। शंकर 7 पर खेल रहे हैं, स्कोर 17, 5 विकेट के नुकसान पर। इस पर हवा में गेंद है। नीलेश भिंताड़े टूर्नामेंट एनबी की बात कर तो आयोजन करता है और सागर भिंताड़े नीलेश भिंताड़े स्पोर्ट फाउंडेशन के अध्यक्ष विकेट के पीछे हैं और इन्होंने बहुत ही शानदार कैच रखा। ऑफ टाइम के बाहर गेंद थी, इस बार गेंद से अलग हो गए थे और आंखों से दूर गेंद थी। सागर भिंताड़े साहब ने बहुत ही अच्छा कैच रखा। 17, 5 विकेट के नुकसान। एक्शन रिप्ले बहुत इंटरेस्टिंग रहेगा। साहिल थोड़ा दिखाइए। शंकर 7 रन, यहां भी लग रहा था ये इन्होंने बहुत अच्छा काम किया, छक्का जड़ा है। और ये जो बॉल डिलीवर हो रहा था उससे पहले सागर भिंताड़े साहब ने कहा था भाई छठे स्टंप की तरफ आइए, आपको यहां गेंदबाजी करनी है, मैं पीछे खड़ा हूं। और वही बाहरी गिरा लगा और उसके बाद में बहुत अच्छी विकेट कीपिंग। विकेट कीपर जैसे कि धोनी ने हमें बताया विकेट कीपर का रोल क्या होता है। जॉन आए हैं, जान डालनी पड़ेगी जॉन को, तब जाकर बात बनेगी। स्कोर 17, 6 विकेट के नुकसान पर। ओवर तीसरा प्रगति पर है। ऑन साइड पर कड़क शॉट है, बेहतरीन टाइमिंग। इस बार शॉट है चाबुक। बल्लेबाज को लगी है रनों की भूख, बल्लेबाजी हो रही है जापुक जुपुक जापुक जुपुक। बहुत अच्छा शॉट है ये, बहुत ही अच्छा शॉट है ये, जरूरत है। और जॉन इस मुकाबले में डाल रहे जान, खेल को बनाया आसान। देखिए इनके लिए बिल्कुल एक बहुत ही बेहतरीन स्ट्रोक खेलने का मौका मिला। स्लॉट पे गेंद थी, दोबारा ऑफ स्टंप के बाहर डालना चाहते थे विशाल, लेकिन विशाल के खिलाफ जॉन ने एक विशाल स्ट्रोक खेल दिया। गगनचुंबी सिक्सर है। स्टार्ट तो हमेशा देखिए तोपिक के लिए बिल्कुल हुआ था, जॉन के लिए भी बिल्कुल वो छक्का आया। अब जाकर स्कोर 23 रन, 6 विकेट के नुकसान पर। 23 for 6। ओवर तीसरा प्रगति पर है। 24 गेंदों में 52 रन आपको बनाने हैं। इम्तिहान मैदान के अंदर होगा बल्लेबाजों का, अब निरंतरता की जरूरत। इस पर बल्ला घुमा लेकिन मैदान नहीं झूमा। सागर भिंताड़े विकेट के पीछे हैं और इन्होंने बहुत ही शानदार विकेट कीपिंग की है। तीसरा ओवर 4 गेंदों का खेल हुआ है। स्कोर 23, 6 विकेट के नुकसान पर। रिक्वायर्ड रन रेट 21.75। शॉर्ट पिच गेंद बाउंसर डाला गया था, हुक करना तो चाह रहे थे, टाइमिंग अच्छा नहीं कर पाए। स्क्वायर लेग पर गेंद को फील्ड किया जाएगा। जब तक कि स्क्वायर लेग के खिलाड़ी गेंद को फील्ड करते थ्रो करते तब तक दोनों बल्लेबाजों ने इत्मीनान के साथ 1 रन मुकम्मल किया है। ओवर तीसरा प्रगति पर। स्कोर 24 रन, 6 विकेट के नुकसान पर। 7 गेंदों का खेल अभी भी आना बाकी है। 28 रनों की जरूरत। गेंदबाजी करे विशाल कुमार ने अच्छा शॉट खेला है, कवर के ऊपर से, एक्स्ट्रा कवर के ऊपर से गेंद बॉडी लाइन के बाहर जाते हुए 4 रनों के लिए। कुमार का पलटवार। टूर्नामेंट का नाम क्या, टाइटल क्या, प्रहार। आपको करना पड़ेगा प्रहार। मैच में बिल्कुल पलटवार करते हुए कुमार ऑफ टर्म के बाहर। अच्छा स्ट्रोक है, एक्स्ट्रा कवर के ऊपर से गेंद को खेल दिया, गेंद बॉडी लाइन के बाहर। 4 रन। हंसते हंसते कट जाए रस्ते, 4 रन मिलेंगे। 6 गेंदों में 24 रनों की जरूरत है। कहानी थोड़ी इंटरेस्टिंग बन रही है। एनबी धनकौड़ी और इशिका 11 दोनों बल्लेबाज बहुत ही बेहतरीन प्रदर्शन कर रहे हैं। कुमार 4, जॉन 7। यहां से साझेदारी की भी जरूरत है। बल्लेबाजों के लिए मंत्र रहेगा क्रिकेट डोंट थ्रो विकेट। आपको विकेट नहीं खोना है। दूसरी तरफ से बल्लेबाज एक विकेट जब अच्छा प्रदर्शन कर रहे हैं
तो दूसरी तरफ गेंदबाज जो है ना एक विकेट की तलाश में रहेंगे। इशिका 11 पर 6 निर्णायक ओवर, गेंदबाजी में परिवर्तन, विक्रम को बुलाया गया, विक्रम मांड्री इस पर गेंदबाजी करने के लिए 6 गेंदों में 24 रन चाहिए। जीवन की निशानी प्रगति है, प्रगति की निशानी विस्तार, बेहतर विस्तार करना होगा। अब चक्कर समय 12 मिनट का समाप्त हो गया है, 12 मिनट का समय भी समाप्त हो गया, तो एक खिलाड़ी आपको दायरे के अंदर लेना पड़ेगा। 12 मिनट का समय समाप्त हुआ अभी। तो 3 ओवर 12 मिनट में समाप्त हुए हैं। इंपॉर्टेंट मुकाबला बीच मैदान पर आप देख रहे हैं और 6 गेंदों में 24 रन चाहिए मुकाबला जीतने के लिए। इस बार ऑफसाइड पर गेंद को खेलते लॉन्ग पर खिलाड़ी तैनात है, जब तक ये गेंद को फील करते थ्रो करते तब तक दोनों बल्लेबाजों ने 1 रन मुकम्मल किया है। 5 गेंदें और जीतने के लिए 23 रनों की जरूरत। इस बार गेंद को खेलता लॉन्ग ऑन पर, अब जाकर देखिए एनबी धनखड़ ने शिकंजा कस लिया। बीच बीच में वो चौके छक्के आए थे ना, तब लग रहा था उम्मीदें बढ़ रही है इसी का 11 टीम की। 31 विकेट के नुकसान पर 3 गेंदे 21 रन चाहिए। चमत्कारी आपको बचा सकता है एनबी धनखड़, एक दावेदार टीम है, प्रबल दावेदार टीम है मैदान के अंदर। सुंदर प्रदर्शन गेंदबाजों का। ऑन साइड पर खेलना चाह रहे थे, हाफ ट्रैकर गेंद थी, मौका था भाई, खुशियां आई थी, दरवाजे पर दस्तक भी दे रही थी। इतनी छोटी गेंद है तो आप नींद से उठकर भी आके बीच मैदान पर इतना बड़ा स्ट्रोक खेल सकते हैं, लेकिन प्रेशर है, दबाव है। 3 गेंदों में आपके बनते 21, अब 2 गेंदों में 19 है, तो अब आप दबाव में है। 33 विकेट के नुकसान पर 2 गेंदों का खेलाना बाकी है, 2 गेंदों में 19। ऑफ टप के बाहर अच्छी गेंद, सटीक लाइन पर, ज्यादा गति नहीं है। और मांडरे साहब को पता है अब ज्यादा कुछ करने की जरूरत नहीं है, केवल यहाँ से आउट ऑफ द स्टंप गेंदबाजी करने, एक गेंद और जीतने के लिए 19 रनों की जरूरत। दोपहर का खाना जब पकता है तो खाने की सुगंध आती है। बीच मैदान पर एनबी धनखड़ टीम को जीत की सुगंध आ रही है, जीत के दहलीज पर है और एनबी धनखड़ ने इस मुकाबले में जीत का स्वाद चख लिया है। कुमार ने कोशिश की, जॉन ने कोशिश की, लेकिन उनको कामयाबी नहीं मिली। इश्यू का 11 का सफर समाप्त हुआ। एनबी धनखड़ जो प्रबल दावेदार है, बहुत ही शानदार प्रदर्शन इन कर रहा है इस मैच में, लाजवाब प्रदर्शन करते हुए आज एनबी धनखड़। नीलेश के 35, बहुत ही उम्दा बल्लेबाजी, 16 गेंदों में 35 बना, सचिन के 12 और पहले विकेट के लिए एक लाजवाब साझेदारी। क्या जबरदस्त बल्लेबाजी के दोनों बैटर ने। सागर 1 ओवर 14 रन, अख्तर 1 ओवर 10 रन, कोई सफलता नहीं है। सूरज 1 ओवर 10 रन, जॉन 1 ओवर 16 रन। विकेट कॉलम पूरी तरह से खाली।